लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। रिपब्लिकन सेनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। हे निवेदन देत असताना मी यशवंत भैया भालेराव, माझ्यासोबत रिपब्लिकन सेनेचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष महेंद्रजी सानके, आमचे गंगा सुपाटे, आमचे गोडबोले साहेब, आमचे विनायकराव राठोड, सर्व मंडळी आमच्यासोबत आलेली आहे, मोहम्मदराव राठोड। तर एक असा विषय होता की आता नव्यानं जिल्हा परिषद आरक्षण पडणार आहे। मतदार गणगटाची निश्चिती झालेली आहे, लोकसंख्या निश्चित केलेली आहे। रिपब्लिकन सेनेची अशी मागणी आहे की नवीन गट आरक्षण पडत असताना जे आत्तापर्यंत झालेले आरक्षण आहेत, काही रोटेशन संपलेलं नाही, जुनं काही शिल्लक आहे। समजा परभणी जिल्हा परिषदेमध्ये 54 जिल्हा परिषद गट आहेत, नगरपालिका आहेत, तर ह्या मागच्या 4 टर्ममध्ये जे संपलेलं आहे आरक्षण, ज्यांना भेटलेलं आहे त्यांना वगळून नव्यानं आरक्षण खाली उतरत्या क्रमाने आरक्षण देण्यात यावं, जेणेकरून तुम्ही वरच्या एक नावा देतात तर जे शेवटी राहिलेत त्यांच्यावर अन्याय होईल, त्यांच्यावर नैसर्गिक न्याय त्यांना मिळणार नाही, त्यांच्या मूलभूत हक्कावर गदा आणल्या जाईल। यासाठी रिपब्लिकन सेनेची आग्रही मागणी आहे की झालेलं आरक्षण वगळून जे तुम्ही नव्यानं आरक्षण पाडणार आहेत, माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्या आरक्षणामध्ये ज्यांचे शिल्लक आहे आरक्षण त्यांना त्यांच्यावर तुम्ही एक नंबर सुरू करावी, अशी रिपब्लिकन सेनेची आग्रही मागणी आहे। जर आमची मागणी मान्य नाही केली, रिपब्लिकन सेना यांच्या निर्णयाला उद्या न्यायालयामध्ये आव्हान देणार आहे।